तर मला बऱ्याच ताईंनी कमेंट टाकल्या होत्या की तुम्ही पिवळ्या कलरची साडी नेसा, काहींनी कमेंट टाकल्या होत्या जी मी आता नेसलेली आहे। हा, तर 4-5 कमेंट या साडीसाठी बी आल्या होत्या आणि पिवळ्या कलरच्या साडीसाठी भरपूर कमेंट आल्या। तर मी आता तिसरी साडी फायनल केली सोनूज पप्पा। तिसरी नाही, तुला पिवळीच साडी नेसायची। सगळ्यात जास्त कमेंट तीच साडी आलेले, हिच्यासाठी कमी आल्या होत्या। तू ही साडी नेसून तू कुठे गेली होती आज? गॅदरिंगला। हा, तर दोन्ही पण साड्या नेसल्या, सगळ्यांच्या कमेंटचा आपण इज्जत केली। तर आता हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी जाणं आहे आम्हाला चिखलीला आणि मेकअप करण्यासाठी आलेलो आहे अवंतिका ब्युटी पार्लर। आणि पुढचं ते इंग्लिश मधलं मला येत नाही। तर ह्या मॅडम संचालिका आहे अवंतिका ब्युटी पार्लर आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे त्यांचं, शिवाजी महाराज पुतळा, जाफराबाद रोड, भोकरदन इथं। तर थोड्या वेळात दिसन तुम्हाला हिचा कसा मेकअप होणार आहे, तर पटापट आवरा। तर या सगळ्या विद्यार्थिनी आहे मॅडमच्या, म्हणजे तुम्ही शिवण क्लासच्या आहे का ब्युटी पार्लरच्या? दोन्ही पण। आवरलं का शिवकन्या? गोरी दिसते का? हा, दिसू राहील ना। आता आवरल्यावर बघा दिसते सोनूज पप्पा। हा, थांबतो मी, पटकन आवरा। होतो का मेकअप आज? शिवकन्या झोपली काय? अरे झोपले काढायची, ते हळदी कुंकाच्या कार्यक्रमातून फोन येऊ राहिले। आठवा पटापटा। याला काय फाउंडेशन म्हणते का? हायलाइटर। हे चित्र ड्रॉइंग करणं लावले आहे ना। तो एकदम फास्ट मध्ये हिचा मेकअप केला आणि आता बघू आपण ती कोणती साडी नेसणार आहे। तर अवंतिका ब्युटी पार्लर आमच्या भोकरदन तालुक्यातलं 1 नंबरचं ब्युटी पार्लर आहे। तर साडी नेसल्यावर एकदा दाखवतो तुम्हाला शिवकन्या कशी दिसते। तर माझ्या लग्नाच्या वेळेस मी यांनाच सांगायला पाहिजे होतं सोनूज पप्पा। बर, ह्या ज्या मुली आहेत ना बाकीच्या, यांनी मेकअप करूनही लागला, यांनी गंमत बघितली म्हणून मेकअपला उशीर लागला आपल्याला। तसं नाही सोनूज पप्पा, मला ताईच्याच हातात मेकअप करायचा होता म्हणून ते उभा आहे। काय शॉक देणं लावले का? नंतर शॉक देते सोनूज पप्पा असे। हे बघा आता। अच्छा, तर बघा अशी दिसते सोनूची मम्मी। इथं काय रूम मध्ये थोडा अंधार आहे आणि साडी आपण पिवळी नेसणार होतो आहे ना? पिवळी नेसणार होतो, पण मला तिथून मॅडमचा फोन आला होता की तुमच्याकडे जर नवारी असेल तर नेसा। मग मी आल्यावर ताई विचारलं तुमच्याकडे आहे का, तर त्यांनी मला 2 कलर दाखवले, एक हा जांभळा आणि एक आंबा कलर होता। तर मला हा छान वाटला म्हणून मग हा, आणि पिवळ्या कलर ह्या संक्रांतीला नेसू नव्हता ना, तर ते पण एक कारण होतं। आणि दुसरी जी साडी होती ब्ल्यू कलरची, त्यासाठी खूप कमी कमेंट आल्या होत्या। तर आपण तर ऐन टायमावर आता गडबड सडबड केलेलं आहे सगळं। तरी कमेंट मध्ये सांगा मेकअप कसा झाला आणि साडी कशी दिसते तिच्या अंगावरची। तर मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद, इतक्या घाईघाईत तुम्ही मेकअप करून दिला। अवंतिका ब्युटी पार्लर। तुम्हाला पण माझ्यासारखा जर मेकअप करायचा असेल, माझा तरी गडबडीत झाला, तुम्ही शांत चित्तेनं करू शकता, ताई सोबत संपर्क साधू शकता, त्यांचा नंबर आणि स्क्रीनवर देऊ। तर यात श्री अंबिका अर्बन बँकेच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सोनूच्या मम्मीला प्रमुख आकर्षण म्हणून बोलवलं होतं। तेथे प्रचंड महिलाची गर्दी होती। मी सगळ्यांसंग फोटो काढले आणि सगळ्यांना भेटले। त्यांनी मला साडी पण घेतली आणि सोनूज पप्पाला ड्रेस पण घेतला आणि त्यांनी मला काय काय गिफ्ट दिले हे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कार्यक्रमामध्ये आम्हाला काही जास्त फोटो नाही काढता आले, व्हिडिओ बी नाही काढता आले, कारण काढायला गेलं फोटो व्हिडिओ की लगेच कोणी कोणी भेटायसाठी येत होतं, त्याच्यामुळे काही जमलं नाही ते। सोनूच्या मम्मीचं बँकेच्या अध्यक्षा संध्याताई कोठारी यांच्या हस्ते सत्कार झाला आणि माझा उपाध्यक्ष श्री कुटे सर यांच्या हस्ते सत्कार झाला। ये उजाडाती माय बाई, काय परेशानी आहे।
सोन्याच्या मम्मीची ये उजाड्या ती इकडं आण सगळा पसारा पाहू दे कशी दिसू राहिली पसाऱ्या सगट पसारा. अहो सोनूच्या पाई बुक केले आवडलेलं आहे मला. बघा ना कसं आहे हे बुकेत जे फुलं दिसू राहिले ना तुम्हाला मोठाले ते नॅपकिन आहे. नॅपकिन आहे ना. उद्या दाखवत मी त्यांना काढून ते. तर मला ठेव खाली ठेव खाली सोबत 5 नॅपकिन आले बघा. ओके अजून तर त्या सरांच्या घरी गेलो तर आम्ही चहा घ्यायला येताना त्यांच्या मिसेसने त्यांनी मला गिफ्ट दिलं. आणि थांबा सोनू पप्पा बॉटल मी जिथं हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला गेले होते त्यांनी 1 2 किती बॉटल टाकून दिले अशा मला 3 बॉटल दिले त्यांनी मला. 3 म्हणजे बरोबर दिले सोनूच्या पप्पा सध्या त्यांनी. हा एक सोनूला एक तुम्हाला आणि एक मला. बर हा आणि आणखी बघा अरे तांदूळ वटी देत असताना तर मला ही पैठणी आली बघा तिथून चंद्रकोट पैठणी बांगड्या पैठणी हे बघा छान अशी पैठणी आली. हे तर मला नाही दिलं. काय माहिती मला दिलंच नाही यांनी. कस काय आलंय बॅग मध्ये. अहो सूरज पप्पा तुमचा ड्रेस आहे. तर हा मला ड्रेस आहे आणि इतका भारीचा ड्रेस मी कधी घातला नाही. कस काय भारीचा आहे ओळख शिवकन्या. काय माहिती बाई. कंपनी बघ कोणती. इंग्लिश येत नाही ना. सियाराम रेमंड बिमंड असते का तसे भारीचे. बापरे. हा एवढा भारीचा मी लग्नात बी घालेला नव्हता माया. तर भारीचे कपडे आणि हिला पण पैठणी एकदम भारीची. तर असा हिचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला. ऐका तिथं माझ्या मैत्रिणी आल्या होत्या. हा नाव द्या ना ते का. नाव मी त्यांना विचारलं पण नाही गडबडीत आणि त्यांनी पण मला सांगितलं नाही. हे बघा त्यांनी पिशवी एवढ्या गडबडीत माझ्यासाठी पिशवी घेऊन त्यांनी मला वाहनाचं सामान दिलेलं आहे. मी बघितलं नाही अजून काय तर वा वा. अरे असं पप्पा पॉकेट आले तू मला पैसे द्या आता या पॉकेटमध्ये. तर माझ्या एका मैत्रिणीने मला तिथं हळदी कुंकवाचं पॉकेट दिलं. आणि आणखी एक माझी दुसरी मैत्रीण होती त्यांनी मला निरंजनी दिली. पण गडबडीत ती निरंजनी माझ्याकडून तिकडे राहिली. नंतर मी भरपूर शोधली पण ती काही मला भेटली नाही. तर दोघींनी असं मला छान हळदी कुंकवाला गिफ्ट दिले. त्यांचं खूप खूप धन्यवाद. आता बरोबर बोलले ना. हा तर चला आज असा शेड्यूल होतं दिवसभराचं सोन्याच्या मम्मीचं. 3ला मेकअप केलेला होता. तर आज अजून पण माझा मेकअप तुम्हाला कसा वाटतो बघा. खरंच त्यातही खूपच छान मेकअप करता. आम्ही अवंतिका ब्युटी पार्लर मध्येच मला खरंच छान मेकअप करून दिला त्या ताईनी. तर मी सगळ्या महिलांना म्हणेन की बा तुम्हाला जर गरज असली ना खूप सुंदर दिसायचं असलं किंवा तुमचा मेकअप उतरणार असं कुणी खूप असं थोपून देतं काही तसं जर करायचं नसेल ना तर एकदा नक्की अवंतिका पार्लरला भेट द्या. छान खूप म्हणजे माझा अर्ध्या तासात हा पूर्ण मेकअप केलाय. एवढी गडबड होती माझ्या मागं तरी त्या ताईना पळू पळू माझा मेकअप केला. खरंच खूप छान. मला सगळ्यांनी तिथं पण म्हणे खूप छान दिसतीये. ते सगळं श्रेय मला नाही त्या ताईला जातं कारण की त्यांनी मला एवढं सुंदर केलं. तर अवंतिका ब्युटी पार्लर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ जाफराबाद रोड भोकरदन दुकानाच्या वरती. तर चला धन्यवाद बाय. व्हिडिओ खूप मोठा होतोय. धन्यवाद.